आपलं हार्दिक स्वागत। सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। नशेच्या पावडरची विक्री करणाऱ्या 2 जणांना मुंब्र्यातील नागरिकांनी चोप देऊन केले पोलिसांच्या स्वाधीन। 2 महिन्यांनी काल झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत सदस्यांचा गदारोळ। 150 वर्षांचा इतिहास असलेल्या ठाण्याच्या टेंबी नाका येथील बीजे हायस्कूल उभारणीला अखेर मुहूर्त मिळाला। ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकांना मिळणार एका छताखाली 14 थिएटर। डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यातील 3 पोलीस ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। नशेच्या पावडरची विक्री करणाऱ्या 2 जणांना मुंब्र्यातील नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। मुंब्र्यातील वाढत्या नशेखोरी विरोधात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने आता स्थानिक नागरिकांनीच अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना धडा शिकवला आहे। काल मुंब्र्यातील शिवाजीनगर आणि अमृतनगर परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्या तिघांना चोप देत त्यांच्या तोंडाला काळे फासून धिंड काढली। त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी त्या त्रिकुटाला ताब्यात घेतले। मुंब्र्यात अंमली पदार्थांचे सेवन स्थानिक तरुण व शाळकरी मुले करीत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्याने राष्ट्रवादीने जनजागृती करण्यास सुरुवात केल्याने आता स्थानिक नागरिकही या विरोधात सरसावले आहेत। शिवाजीनगर आणि अमृतनगर परिसरात शाळेच्या आसपास MD नावाचे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना आणि हे अंमली पदार्थ आणून देणाऱ्या एकाला स्थानिकांनी चोप देऊन त्यांच्या तोंडाला काळेपासून त्यांची झिंड काढली आहे। मामला ये है कि मुंब्रा और थाना के अंदर कई दिनों से ड्रग्स का व्यापार बढ़ गया है। माननीय आमदार जितेंद्र अवार्ड के मार्गदर्शन में कई बार हजरत मोइन मियां एक धर्म गुरु है हमारे, उनके नेतृत्व में बार आंदोलन किया गया, लेकिन रेस्टिल और खौरेक जैसी बोतलों के बाद अब नया MD नशा आया है। ये नशे से कि केमिकल है जो जानवरों को डाला जाता है जो मरते हैं। ये नशे से इंसान की लाइफ कम से कम 1.5 से 2 साल है और 1 साल। और हमारे इधर मुंब्रा के और थाने के कई माँ बहनों के शौहर, उनके भाई, उनके बेटे नशा ले रहे हैं। उन लोगों ने आज मुझे हमसे कहा कि जो लोग बेच रहे हैं उनको रंगे हाथों पकड़ने का, इसीलिए आज हम लोग राष्ट्रवादी यूथ कांग्रेस की ओर से हम लोगों ने ये नशे की मुहिम की है। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। 2 महिन्यांनी काल झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत सदस्यांनी गदारोळ केला होता। ठाणे शहरातील डेंग्यूच्या पेशंटची वाढती संख्या, ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीच्या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीने केलेले आंदोलन आणि त्या पाठोपाठ उमटलेल्या जवखेडा हत्याकांडाच्या पडसादामुळे ठाणे महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी गदारोळ झाला। नगरसेवकांची धक्काबुक्की, एकमेकांच्या विरोधातली घोषणाबाजीमुळे सभागृहातले शहर विकासाचे कामकाज वाहून गेले। डेंग्यूच्या नियंत्रणावरील अपयश आणि पालिकेच्या ढासळलेल्या आर्थिक स्थितीस शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, नजीब मुल्ला, मिलिंद पाटील, काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली। यावरून गदारोळ झाल्यानंतर महापौरांनी सभा तहकूब केली। तासाभराने सभा सुरू झाल्यानंतर RPIचे नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ सभा तहकुबी मांडली। त्यावर चर्चा न करता प्रश्न उत्तराच्या तासानंतर सभा तहकूब करू असा निर्णय महापौरांनी दिल्यानंतर विरोधक पुन्हा आक्रमक झाले। महापौरांच्या आसनासमोर सत्ताधारी व विरोधक
एकमेकांना भिडले. तहकूब झालेली सभा पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा घोषणाबाजी सुरूच ठेवली. काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी महापौरांच्या समोरची विषय पत्रिका उचलून आणल्याने दोन्ही गटांचे नगरसेवक एकमेकांवर धावून गेले. या गदारोळात सभा दिवसभरासाठी तहकूब. डेंग्यूमुळे ठाणेकरांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यावरील लक्षवेधी सूचना सभेत चर्चेला आली होती. त्याशिवाय शहराची हॉस्पिटल पॉलिसी, सायन्स सेंटर, अल्प दरातील डायलिसिस यासारखे अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित होती. मात्र हे सारे मुद्दे बाजूला सारून नगरसेवकांनी गदारोळ करण्यातच धन्यता मानली. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. 150 वर्षांचा इतिहास असलेल्या ठाण्याच्या टेंबी नाका येथील BJ हायस्कूल उभारणीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. एकेकाळी स्वातंत्र्य संग्रामातील अनेक डावपेचा अड्डा असलेल्या आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांनी शिक्षण घेतलेल्या व इतिहासाचे साक्षीदार ठरलेल्या ऐतिहासिक BJ हायस्कूल इमारत गेली अनेक वर्षापूर्वी धोकादायक ठरल्यामुळे ती पाडण्यात आली होती. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे BJ हायस्कूलच्या पुनर्बांधणीला मुहूर्त मिळाला असून महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते BJ हायस्कूलच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या BJ हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक, आचार्य श्री शिसे, आचार्य श्री दोंदे, स्वतंत्र सेनानी श्री दत्ताजी तामाणे व श्री कृष्णजी दामले, मुंबई राज्याचे पहिले अर्थमंत्री श्री गोविंदराव प्रधान, क्रिकेटपटू श्री खंडू रांगणेकर, ज्येष्ठ विधितज्ञ श्री माधवराव हेगडे, श्री प्रभाकरराव हेगडे, माजी आमदार श्रीमती विमलताई रांगणेकर व श्री कावेरीताई पाटील, श्रीमती चंपूताई मोकळ, श्रीमती कुसुमताई शाळीग्राम, सारस्वतकार श्री VL भावे, श्री वामनराव रेगे, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश श्री दिघे, माजी महापौर श्री मोहन गुप्ते, श्री अशोक राऊळ, श्री मनोहर गाडवे, ज्येष्ठ वकील श्री रमाकांत ओळेकर, डॉक्टर श्री बाबा कारखानीस, डॉक्टर श्री प्रभाकर भागवत, डॉक्टर श्री हजरनीस, प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक श्री सुधीर वैद्य, श्री विजय दप्तरदार, प्राध्यापक श्री दाऊद दळवी इत्यादी नामवंत मान्यवरांनी या शाळेत शिक्षण घेतले होते. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला खासदार राजन विचारे, महापौर संजय मोरे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर तसेच जिल्हाधिकारी P वेलरासू, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर गायकवाड, अति मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकांना एका छताखाली 14 थिएटरमध्ये सिनेमा पाहायला मिळणार आहेत. 7-8 वर्षापूर्वी संपूर्ण ठाणे शहरात मिळून अवघी 7 सिनेमे थिएटर होती. मात्र आता एकाच छताखाली 14 स्क्रीनचे थिएटर ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये थाटले आहेत. दर 10 मिनिटांनी नवा खेळ, दिवसभरात 70 ते 72 सिनेमे आणि 4DX तंत्रज्ञानाचा वापर असे या सिनेपोलिस या मेगाप्लेक्सचे वैशिष्ट्य असून देशातले ते दुसऱ्या क्रमांकाचे मोठे मेगाप्लेक्स ठरले आहे. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल शेजारी उभे राहिलेल्या विवियाना मॉल हा अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. 14 पैकी 4 स्क्रीन VIP साठी आहेत. 72 तासांच्या या थिएटरमध्ये सिनेमा सोबत खाण्यापिण्याच्या विशेष सेवाही दिल्या जाणार आहेत. वाढदिवस किंवा छोटेखानी पार्ट्यांसाठी सुद्धा ही थिएटर दिली जातील. एका थिएटरमध्ये 4DX ही स्पेशल व्हिडिओ आणि ऑडिओ इफेक्टची जादू आहे. त्यात 64 स्पीकर्स असल्यामुळे वारा, धुके, विजांचा कडकडाट ही सिनेमातली दृश्ये प्रत्यक्ष अनुभवता येणारा भास होणार आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा.
आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यातील 3 पोलीस ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. कारवाई न करण्यासाठी 5,000चा पहिला हप्ता घेणारे डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक कबीर कमरुद्दीन पीरजादे यांच्यासह 3 ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली. त्यांना 2 दिवस पोलीस कोठडी ठोठावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तक्रारदार रेल्वे स्थानकावरील पुलावर कटलरीचे सामान विकतो. तो ज्या ठिकाणी सामानाची विक्री करतो तेथे कारवाई न करण्यासाठी त्याच्याकडे पीरजादे याने 8,500 रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार पहिला 5,000चा हप्ता देण्याचे मंगळवारी ठरले. त्यानंतर विक्रेत्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून त्याला डोंबिवली रेल्वे स्थानक येथे लाचलुचपत पथकाने रंगेहात अटक केली. तसेच रफिक शेख आणि हेमंत दाभोळकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे. धन्यवाद.